तर या भोंदू खरात प्रकरणामध्ये दररोज नवीन धक्कादायक अशी माहिती समोर येते। आता त्याच्या तथाकथित आउटडोर व्हिजिटच्या फी बाबत मोठी माहिती समोर आली। भक्तांच्या घरी, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा फार्म हाऊसवर जाण्यासाठी खरात तब्बल 5 लाख रुपयांपर्यंत मानधन आकारायचा। नाशिक बाहेरील भक्तांकडे जाण्यासाठी खरात महागड्या आलिशान कारचा वापर करायचा। तसंच अंतर जितकं जास्त फी तितकी लाखोंनी वाढवली जात असल्याचंही उघड झालंय आणि या बाबींचा तपास विशेष तपास पथकानेही केल्याचं समजतं आहे। महागड्या कारशिवाय तो कुठेही जायला तयार नसायचा असा खुलासा फसवणूक झालेल्या 6 ते 7 जणांनी एसआयटी समोर केलेला आहे। पुण्यातील एका करोडपती भक्ताकडून पूजेसाठी वाहनाची गरज आहे असं सांगत सुमारे 90 लाख रुपयांची महागडी कार घेतली। नंतर हीच कार स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोपही समोर आलेला आहे। तर भोंदू खरातची सलग 13व्या दिवशी एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। अशोक खरातची पोलीस कोठडी उद्या संपणार आहे। खरातला उद्या पुन्हा नाशिक न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। खरातच्या संपर्कातील व्यक्तींचीही यात चौकशी होण्याची शक्यता आहे। नाशिक शहरामध्ये खरातच्या कोट्यवधींच्या जमिनीत गुंतवणूक सुद्धा आहे। प्रस्तावित रिंग रोड जवळ खरातची कोट्यवधींची गुंतवणूक आहे। नाशिक परिक्रमा मार्गाभोवती कॅप्टन खरातचं खरेदी विक्रीचं भूसाम्राज्य त्यानं उभारलं। तर रिंग रोड प्रकल्प जाहीर होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी झाली। महसूल विभागातील इन्साइडरमुळे ब्लॅक अँड व्हाईटचा हा खेळ त्यानं मांडलेला। तर खरातसह अनेक अधिकाऱ्यांचे नातेवाईकही सहभागी आहेत। रिंग रोड पासून अगदी जवळ असलेल्या जमिनीची काही ठिकाणी 3 ते 5 पट दराने जमीन खरेदी झाल्याची माहिती। जमीन व्यवहारांमध्ये खरातसोबत अधिकारी राजकीय संगनमताचा संशय, अनेक अधिकाऱ्यांचा ब्लॅक मनी जिरवल्याची शक्यता वर्तवली जाते। गुंतवणूकदार कोण याचा तपास होणार आहे। रिंग रोड जवळील भूखंडांचे दर झपाट्याने वाढल्यानं मनी व्हाईट होणार। अनेक गट नंबरनुसार खरातसोबत अधिकाऱ्यांची कुटुंबांच्या नावावर जमिनींची नोंद आणि संशयास्पद व्यवहार उघड झालेला आहे। इनसाइड माहिती वापरून आधीच जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे। तर या भोंदू खरातसह 5 जणांवर शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झालाय। 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणामध्ये फसवणुकीचा आरोप करण्यात येतोय। सावकारकीतून शेतकऱ्याची 50 कोटींची जमीन बळकावल्याचा दावा आहे। मूळ मालक रावसाहेब गोंदकरांच्या तक्रारीनंतर 5 जणांविरोधात शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिर्डी लगतच्या तारांकित भाग म्हणून ओळख असलेल्या निगोज परिसरातील 4 एकर जमीन आहे। शेतकरी रावसाहेब गोंदकरांना व्याजाच्या जाळ्यात अडकवून गिळंकृत केल्याचा आरोप करण्यात आलाय। एवढंच नाही तर मध्यस्थांमार्फत रक्कमच लाटली गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। मला भविष्य येतं, मला अंकशास्त्र येतं असं सांगून अशोक खरातने महिलांचा लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण आता समोर आलेलं आहे। यापुढे जाऊन त्याने धाकधकपटशा करून अनेकांची जी मालमत्ता आहे तीही बळकावल्याची, अनेकांना फसवल्याचं समोर येत आहे। त्याचंच एक प्रमुख उदाहरण म्हणजे शिर्डीतील आपण हा निगोज शिवारातील ज्या भूखंडाच्या समोर आहोत तो 4 एकराचा भूखंड आहे। ह्या भूखंडाची वैशिष्ट्य असं आहे की ह्या भूखंडाच्या परिसरात जे आहेत सर्व तारांकित हॉटेल आहे। निगोज शिवार जरी असलं तरी त्याला लागूनच जी आहे शिर्डीची शिव आहे आणि ह्या शिवावर जे आहेत हे सगळी मोठे हॉटेल झालेले आहे। या ठिकाणून पालखी मार्गही गेलेला आहे। त्यामुळे ह्या भूखंडाची जी व्हॅल्यू आहे ती एक सोन्याच्या भावा एवढी वाढत जाणारी जी व्हॅल्यू आहे। एक रावसाहेब गोंदकर नावाचा जो शिर्डीतील व्यक्ती आहे तो कर्ज वारेजारी झाला होता, तो सापडला। रावसाहेब गोंदकर याचा जो मित्र आहे किरण सोनवणे याने जो रावसाहेब गोंदकर आहे त्याला आपण या आपल्या जमिनीवर जे कर्ज आलेले आहे ते फेडण्यासाठी बँकेतून लोन काढू असं सांगितलं। बँकेतून लोन थकल्यानंतरही अशोक खरातकडे कर्जाने व्याजाने पैसे मिळतात हे सांगितलं आणि ते व्याजाने पैसे घेण्यासाठी अशोक खरातकडून तब्बल 5 कोटी रक्कम जी आहे ती व्याजाने घेतली गेली। 2% व्याजाने पैसे द्यायचे होते। अशोक खरातने मुळात ही रक्कम देतानाच मुळात कमी रक्कम दिली आणि रावसाहेब गोंदकरकडून व्याजापोटी अनेक वेळेस रक्कम घेतली। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।